नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त. इचलकरंजी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. इचलकरंजी शहरात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनच्या विक्रीचा प्रयत्न हाणून पाडत इचलकरंजी पोलिसांनी उत्कृष्ट कारवाई केली आहे. पंचगंगा नदी स्मशानघाट परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका तरुणास ताब्यात घेत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसम नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा साठा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पंचगंगा नदी स्मशानघाटाजवळील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. संशयावरून समर्थ दत्तात्रय चौगुले व 19 रा कोरोची यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून मेफेंटरमाइन सल्फेटच्या एकूण 100 बाटल्या, एक दुचाकी व मोबाईल फोन असा सुमारे 63,650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू असून शहरात नशेच्या अवैध व्यवहारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी गजानन शिरगावे, इचलकरंजी.